गाईज बाहेर इतका पाऊस चालू आहे, तुम्हाला मी आता थोड्याच वेळात दाखवतो. मी बाई इकडे मस्तपैकी मॅगी करू राहिलो. आईची आणि माझी ही मॅगी आहे. तर चला आता तुम्हाला बाहेरचा वेदर दाखवतो. हे बघा गाईज, हा इतका रिमझिम रिमझिम पावसाचा वेदर आहे. एकदम सुंदर. पाऊस अजून पडणार आहे जोरात, आलेला आहे न्यूज. पण पाकिस्तानची तबाही पाहता पाहता मॅगी खाण्यात मजाच वेगळी आहे. मस्त पाकिस्तानची तबाही पहा, तिकडे बॉम्ब फुटते, इकडे आपण मॅगी खायची. मजा भरली येते. पण बॉम्ब फुटे मॅगी खाओ, बॉम्ब फुटे मॅगी खाओ, मस्त मजा येते. इतर कोणाची तबाही पाहताना मजा न येऊ, पाकिस्तानची तबाही पाहण्यात मजा खूप येते. पण ती मजा आपण मॅगी सोबत साजरी करूया. बॉम्ब फुटेंगे, मॅगी खाएंगे. मॅगी खाओ गाईस, पावसाच्या वातावरणात मॅगी खात जा. वर्षभर नका खात जाऊ, पावसाच्या वातावरणात खात जा, मजा येते. आणि वातावरण तुम्ही बघू शकता किती जास्त सुंदर झालेलं आहे. प्रकृती, अरे आपल्या प्रकृतीला पण आनंद होतोय की पाकिस्तानाची बर्बादी होणार आहे आणि अखंड भारत आता पुन्हा येणार आहे. तर मग आता प्रकृती पण आपले मजा घेऊन आहे. तर मॅगी झालेली आहे. तर चला आपण आता मॅगी प्लेटमध्ये काढूया. आता मॅगी आपली झालेली आहे तयार, एकदम मस्तपैकी गरम गरम. माझी आई पण मॅगी खाणार आहे. पाकिस्तानची बर्बादी बघता बघता पाकिस्तानचं असं होणार होतं काही. चला आता फटकन मॅगी संपवतो आणि मग तुमच्यासोबत बोलतो. तर गाईस आता मी झालेलो आहे कम्प्युटरच्या क्लासला, आणि कम्प्युटरच्या क्लासवर आल्यावर तुमच्यासोबत बोलतो. तर गाईस कम्प्युटरचा क्लास कॅन्सल. मला पाकिस्तानची बर्बादी पाहणं जास्त इम्पॉर्टंट आहे. पाकिस्तानची बर्बादी पाहणं जास्त इम्पॉर्टंट आहे म्हणून कम्प्युटरचा क्लासच नाही गेलो. तर चला आपण आता खाली जाऊ आणि मस्त पलंगावर बसून पाकिस्तानची बर्बादी पाहू. तर गाईस आता मी आलेलो आहे खाली, आणि माझी आजी, तुला सांग पाकिस्तानची बर्बादी कशी वाटू राहिलेली आहे? छान वाटते. तर आता आपण आजोबाला विचारू पाकिस्तानची बर्बादी कशी वाटू राहिली. आजोबा, तुम्हाला पाकिस्तानची बर्बादी कशी वाटू राहिलेली आहे? ते बर्बादी नाही आहे बाबा. अच्छा, त्यांना सुधरू राहिले. त्यांना देण्याची धौस आहे फक्त की आम्ही असं करू शकतो. बर्बादीतून बाकी आहे का मग गाईस? आजी, आजोबा म्हणता ही बर्बादी नाहीये, ही त्यांना फक्त सांगू राहिलो आपण की आपण हिंदू आहोत म्हणून बर्बादीतून बाकी आहे म्हणतात. गाईज आमच्याकडे सगळे एकदम प्रोफेशनल आहेत प्रत्येक गोष्टीत. हे माझा वॉच कुठे आहे गाईज? माझं वॉच गाईज, माझं वॉच हरपलं. माझं वॉच. तर गाईज आता मी आलेलो आहे आजीकडे. मी पण आलेलो आहे, माझी आई पण आलेली आहे, माझे बाबा पण आलेले आहे, माझा भाऊ पण आलेला आहे. तर तुम्हाला आता दाखवतो माझा भाऊ. प्लेट घे तिची. स्पॉन्सर्ड बाय बूमर. तसं नको टाकू, टाकलं त्यांनी. स्पॉन्सर्ड बाय बूमर. तू चालतं ना माझं, धर ना. तर गाईस आजचा ब्लॉग मी इथे सेंड करतो. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की लाईक करून सांगा. तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल, तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सी यू इन द नेक्स्ट ब्लॉग.